हॅलो फ्रेंड्स, कलास फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला पेपर कटिंग कापडावरती कसं ठेवायचं ते दाखवणार आहे. बंद बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि ओपन साइड ही समोरील बाजूस आहे. चला तर मग आपण पेपर कटिंग कशी मांडायची ते दाखवते. सर्वात पहिले आपण बॅक पार्ट इथे बंद बाजूच्या साईडला ठेवलेला आहे. जो गळ्याचा भाग आहे तो बंद बाजूकडे आहे. मी अशा पद्धतीने हे पेपर कटिंग ठेवलेले आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं, कारण पेपर कटिंग उचलल्यानंतर ते आपल्याला दिसेल असं. आता हा फ्लायचा भाग आहे, तो मी इथे ओपन साईडला मांडलेला आहे आणि व्यवस्थित तो मार्क करून घ्यायचा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आता हा कटोरीचा भाग आहे. जो कटोरीचा सरळ भाग आहे तो मी इथे मांडला आहे आणि हे असं गोलाकार व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने कटोरीचा आकार काढून घ्यायचा. आता मी इथे ओपन बाजूला जो आपला इकडचा भाग आहे या साईडला मी ओपन साईडला हा बाहीचा भाग ठेवला आहे, जेणेकरून आपल्या दोन स्लीव्स बाजूला निघतील. हे अशा पद्धतीने सरळ आखून हा शेप वरचा भाग हा व्यवस्थित आखून घ्यायचा. हा असा व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा, जेणेकरून स्लीव्ज आपली व्यवस्थित बसल्या जाईल. आता मी क्रॉस पट्टी इथे मांडत आहे. क्रॉस पट्टी व्यवस्थित मांडायची आणि ती पूर्ण साईडनी मार्क करून घ्यायची. आता इथे मी क्रॉस पट्टी अर्धा इंच वाढवणार आहे, कारण ते शिलाई मार्जिन मध्ये आपल्याला लागणार आहे. त्यासाठी मी अर्धा इंच खालच्या साईडला वाढवणार आहे. हे अशा पद्धतीने मी खालच्या साईडला वाढवून घेत आहे. हे आता पूर्णपणे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण कटिंग करायला घेऊया. अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. जे हा व्हिडिओ नवीन पाहतात, नवीन शिकत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप चांगला आहे, खूप शिकवून घेण्यासारखा आहे. की आपण पेपर कटिंग केल्यानंतर बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपण कपड्यावरती कसा मांडायचा, ते आपल्याला लवकर समजत नाही. ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ते व्यवस्थित पाहून घ्या. आता आपण गळ्याचा भाग जो आहे तो शेप देऊन घ्यायचा गळ्याचा. आता मला इथे कस्टमरचा 11 इंचाचा गळा आहे, तो मी इथे 11 इंच टाकत आहे आणि त्यांना गोल गळा हवा आहे, म्हणून मी इथे गोल गळ्याचा आकार देत आहे. तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार गळा करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता. पानगळा, मटका गळा, चौकोनी, पंचकोनी अशा अनेक प्रकारचे गळे तुम्ही टाकू शकता किंवा डिझाईनचा. हा आहे फ्लायचा भाग. हा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा. थोडंसं मार्किंग सोडून जरी कट केलं तरी चालतं, कारण नवीन जे शिकत असतात ना त्यांना ते व्यवस्थित पार्ट ते जुळवता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी थोडंसं मार्किंग ठेवलं तरी चालेल, मार्किंग सोडून कट केलं तरी चालेल. हा हे अस्तर आहे, मी अस्तर कट करत आहे.
हे असं व्यवस्थित बाहीचा आकार बरोबर सरळ रेषेत आखून घ्यायचा आणि कट करायचा. आता मी तुम्हाला कटोरीचा खालचा क्रॉस पट्टीचा भाग दाखवत आहे. हा क्रॉस पट्टीचा भाग जो खालची दिसतीये ना लाईन अर्धा इंच, ती मी याच्यासाठी ठेवलेली आहे की जेणेकरून आपल्याला ते शिलाई मार्जिन मध्ये जाईल. आता हे फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक आहे. तर आता हे खूप माझं फॅब्रिक जे आहे ते खूप कमी आहे. तर कमी ह्याच्यामध्ये कसं कट करायचं ते दाखवते. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, लाईक आणि शेअर करा. आता कस्टमरला हे खालचं कापड नको आहे, तर मी त्याच्यासाठी हा मध्यभागी बाहीचं माप मांडलेलं आहे.